मुंबईला सीईओ नेमण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलाय, मात्र या प्रस्तावाला शिवसेनेनं जोरदार विरोध केलाय। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव असल्याचा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलाय। अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। अमित, मुंबईसाठी नेमका का सीईओ नेमायचा मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी याला विरोध केलेला आहे, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ज्या काही आढावा बैठका सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक नवीन संकल्पना किंवा जुनी जी संकल्पना होती त्या संदर्भातला पुढे पाठपुरावा म्हणून संकल्पना पुन्हा एकदा मांडली गेली किंवा त्या संदर्भातल्या चर्चेला सुरुवात झाली आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, मग मुंबई महानगरपालिका असेल, मुंबई महानगर प्राधिकरण असेल किंवा इतर MTNL सारख्या संस्था असतील किंवा इतर संस्था असतील। त्याच्यामुळे कुठल्याही मुंबईमध्ये काम करायचं असेल, कुठला प्रकल्प राबवायचा असेल तर अनेक संस्थांची परवानगी घ्यावी लागते आणि त्यामुळे प्रकल्पाला उशीर होतो। म्हणूनच या अवाढव्य मुंबईमधील आणि त्यामधील विविध संस्थांवर कोणाचं तरी एका व्यक्तीचं नियंत्रण असावं, ज्या योगे परवानग्या मिळणं किंवा प्रकल्प मागे लागणं किंवा कुठली गुंतवणूक करायची असेल त्या संदर्भात निर्णय घेणं हे सहज सोपं शक्य होईल। म्हणूनच जी जुनी संकल्पना होती की मुंबईसाठी एक वेगळा सीईओ, एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी नेमावा, अशा प्रकारची संकल्पना होती। त्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडनं आता विचार सुरू आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची संकल्पना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी पदभार स्वीकारला पुन्हा एकदा पुढे आले की मुंबईसाठी एक वेगळा सीईओ किंवा मुंबईवर सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवणारा वेगळा एक उच्च दर्जाचा अधिकारी असावा का, या संदर्भातली चाचपणी किंवा या संदर्भातल्या चर्चेला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे एक वेगळा वाद या निमित्ताने उभा राहतोय। अर्थात हा निर्णय किती फायद्याचा आहे किती तोट्याचा आहे ही गोष्ट अजूनही स्पष्ट झाली नाही किंवा त्याच्यावर अजून विस्तृत चर्चा सुद्धा झाली नाहीये। मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या वादाला जो वाद या निमित्ताने उभा राहिलेला आहे। आपल्याबरोबर अमित स्वतः राहुल शेवाळे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। खासदार साहेब, स्वागत तुमचं। हा सीईओ नेमण्याला विरोध काय तुमचा शेवाळे साहेब? हा, सीईओ नेमाला विरोध ह्या करता की मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री हे युडीचे चीफ आहेत आणि युडीच्या अंडर मुंबई महानगरपालिका येते आणि मुंबई शहरातली विविध प्राधिकरणं येतात। त्यांनीच नियुक्त केलेल्या आयुक्तांवर त्यांचा अविश्वास दिसतोय आणि स्वतःवर पण अविश्वास दिसतोय, कारण माननीय मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण अधिकार आहे मुंबई शहराच्या विकासाचे। सीईओ निर्माण करून एक नवीन प्राधिकरण निर्माण केलं जाईल आणि यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकार कमी करून MMRD निर्माण झाली, धारावी रिडेव्हलपमेंट अथॉरिटी झाली, मिठी नदी प्राधिकरण झालं, SRA झालं, म्हाडा झाले आणि याचे सर्वांचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री आहेत आणि त्याचे सीईओ असतील किंवा त्याचे आयुक्त असतील हे माननीय मुख्यमंत्रीच नियुक्त करतात आणि अशा वेळी नवीन सीईओ पद निर्माण करणं अत्यंत चुकीचं आहे आणि हे खऱ्या अर्थाने मुंबई शहराला महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा डाव आहे, कारण यापूर्वीच मुंबईचे तुकडे या विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून केलेले आहेत आणि सीईओ यापूर्वी पण काँग्रेसच्या राजवटीत सीईओ निर्माण करण्याचा घाट घातला होता। त्यावेळी शिवसेनेने विरोध केला होता आणि त्यावेळी बीजेपीने पण विरोध केला होता। त्यावेळी शिवसेना बीजेपी सोबत होते आणि दोघांनी एकत्रित विरोध केला होता, परंतु आज बीजेपीने ती भूमिका बदलून सीईओ हे नवीन पद निर्माण करणं अगदी आपल्याबरोबर आता आशिष शेलार आहेत, आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार। राहुल शेवाळेंनी मुख्यमंत्र्यांच्या सीईओ नेमण्याच्या संकल्पनेला विरोध केलेला आहे। राहुल शेवाळेंची भूमिका म्हणजेच पर्यायाने शिवसेनेची भूमिका अशी आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे। मुख्यमंत्री स्वतः सगळ्या ऑथॉरिटीजचे चीफ असताना सीईओ का नेमायचा आहे मुख्यमंत्र्यांना? भाजपचे अध्यक्ष म्हणून आपलं काय स्पष्टीकरण आहे? मुळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मनातली कल्पना अजूनही शिवसेनेने समजून घेतलेली नाही। माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये सीईओ वगैरे नेमून वेगळ्या अर्थाने मुंबईवर राज्य करावं अशी कल्पना नाही। त्यामुळे शिवसेनेने उगाच अर्ध्या माहितीवर संभ्रम निर्माण करू नये आमचा त्यांना सल्ला आहे। नेमकी संकल्पना काय आहे आशिषजी, ते आपण स्पष्ट कराल का? मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री या विषयावरची स्पष्टता स्वतः देतील, पण मुंबईच्या विकासासाठी जर मंत्रालयातून आणि राज्य सरकारकडून हातभार लागणार असेल तर त्या संकल्पनेचा विचार 16-17 एजन्सी मुंबई शहरात काम करतात, त्याला एका अधिकाऱ्याने कोऑर्डिनेट करावं या संकल्पनेपुरता आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो।
जो मुंबईच्या विकासाचा आड असेल तो ह्या कोऑर्डिनेशनला विरोध करेल अशी आमची ठाम भूमिका आहे. नाही, अशीची अनेक ज्या आस्थापना आहेत त्यांचे जे कोण मुख्य अधिकारी आहेत त्यांचं रिपोर्टिंग सीएमनाच आहेत. मग आणखी एक वेगळा अधिकारी का, सीईओ का? ही हा साधा सोपा प्रश्न आहे. साधा सोपा प्रश्नाचं उत्तर साधा सोपं आहे की गेल्या 15-20 वर्षामध्ये सर्व अधिकारी असून सुद्धा कोऑर्डिनेशन नीट होत नव्हतं आणि त्यामुळे पर्यायाने मुंबईच्या विकासाला खीळ बसत होती. त्यामुळे मुंबईच्या विकासाला चालना मिळण्यासाठी एक अधिकारी मुख्यमंत्री दालनात जर त्यांनी ठरवला तर त्याला शिवसेनेने विरोध करण्याचा मुद्दा कुठे येतो? या सगळ्यामध्ये राहुल शेवाळे, तुमच्या मनामधली नेमकी शंका काय? कारण मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे असं तुम्ही म्हणतायत. आता सगळा महाराष्ट्र आपल्याला ऐकतोय. आशिष शेलार म्हणतात मुख्यमंत्री उत्तर देतील, पण तुमचा नेमका आक्षेप काय आहे? नाही, नेमका आक्षेप आहे की माझे मित्र, सहकारी मित्र आशिष शेलारजी जे बोलतायत त्या भूमिकेवरच संशय येतोय. कारण जी रचना आहे त्या रचनेनुसार चीफ सेक्रेटरीच्या अंडर हे सर्व आयुक्त येतात आणि चीफ सेक्रेटरी पूर्ण मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करतात. आमचा मूळ प्रश्न हाच आहे की माननीय मुख्यमंत्री ज्या आयुक्तांना नियुक्त करतात त्यांचा या सर्व आयुक्तांवर अविश्वास आहे काय? हा सीईओ काय एक देव असणार, एक मोठा त्याला पॉवर असणार की तो या सगळ्यांचा कोऑर्डिनेट करून मुंबईचा विकास घडू शकेल? हे सगळे ऑफिसरांची नियुक्ती माननीय मुख्यमंत्री करतात. त्यांनी नियुक्त केलेलेच आयुक्त हे काम करत असतात. तर ते जर चांगलं काम करत नसेल तर सीओ करायला पाहिजे. ते जर चांगलं काम करत असेल तर सीओ पदाची गरजच नाही. आणि मुळात चीफ सेक्रेटरी हे जे पद आहे त्यांच्या अंडर जेवढे विविध प्राधिकरण असेल किंवा राहुलजी, एक शंका अशी आहे, मी आता आपल्या बाजूने आशिष शेलारना प्रश्न विचारणार. मला तुम्हाला एक असं विचारावं असं वाटतं की जर या सीओनं खरंच काही चांगलं काम केलं तर वाईट काय आहे? तुम्ही मुंबई तोडायचा हा डाव आहे असा भयगंड तर मराठी माणसाच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही. मुंबई तोडायचा डाव याचं मी स्पष्टीकरण करतो. मुंबई महानगरपालिकेला जे अधिकार होते त्या अधिकाराचं वर्गीकरण करून MMRD निर्माण केलं आणि MMRDचे प्रमुख पण माननीय मुख्यमंत्री आहेत. आणि त्यानंतर मुंबई शहरातल्या ज्या SRA आहेत, जे झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प आहेत, त्याचेही पण प्रमुख माननीय मुख्यमंत्री आहेत. SRA स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे, MMRD स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे, म्हाडा पण स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे, धारावीचा जो प्रकल्प आहे तिथे पण DRP निर्माण करून तिथे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे, मिठी नदी प्राधिकरण पण ही स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे. म्हणजे मुंबई शहरात वेगवेगळ्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी निर्माण केलेल्या आहेत ज्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारावर गदावून तुकडे केलेले आहेत मुंबईचे. आणि आता संपूर्ण मुंबई म्हणजे मुंबई शहर महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव सीओ पद निर्माण करून होणार आहे. हे सगळी पदावरचे जे आयुक्त आहेत हे सर्व प्राधिकरण हे डायरेक्ट चीफ सेक्रेटरी आणि माननीय मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करतात आणि त्यांच्याच आदेशानुसार चालतात आणि त्यांनीच दिलेल्या दिशेनुसार काम करतात. मग नवीन सीओ निर्माण करून त्यांच्यावर एक नवीन अधिकारी निर्माण करणं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांच्या अधिकारावर पण गदा येणार सगळ्या आयुक्तांच्या, प्लस त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं हा निर्णय आहे. म्हणजे खासदार साहेब, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जर मराठी माणसाच्या मनामध्ये आपण अशी भीती निर्माण करत असाल मुंबई वेगळी तोडण्याचा डाव आहे, तसं जर असेल तर नक्कीच सगळे लोक त्याला विरोध करतील. पण तुमच्या संमतीनं हा अधिकारी निवडला गेला किंवा याच्यातून सगळं काही चांगलं काम झालं तरी आपला विरोध असेल का? नाही, त्याच्यात गरज काय? कारण माननीय मुख्यमंत्र्यांवर स्वतःचा अविश्वास आहे. माननीय मुख्यमंत्र्यांकडे अधिकार नाही, चीफ सेक्रेटरी आहेत, ते वेगवेगळे आयुक्त आहेत. अजून एक सीओ निर्माण करणं हा पर्यायच होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला स्वतःला अधिकार आहे, तो अधिकाराचा वापर न करता अजून दुसऱ्याला तो अधिकार देणं अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे माननीय मुख्यमंत्री स्वतःच्याच अधिकारावर अविश्वास दाखवतात, स्वतःवरच अविश्वास दाखवतात. खऱ्या अर्थाने त्यांनी मुख्यमंत्र्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई शहरातील सर्व विविध प्राधिकरणांच्या आयुक्तांशी चर्चा करायला पाहिजे होत्या. अगदी आपण राहुल आपल्यावर आशिष शेलार आहेत, ऍडव्होकेट आशिष शेलार. या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आपली अधिकृत प्रतिक्रिया कधी देतील? आपण मुख्यमंत्र्यांशी या संदर्भामध्ये काही बोलाल का? आणि सरळ इथं दिसतंय की मराठी माणसाच्या मनामध्ये कुठेतरी अशी भीती एक निर्माण करण्याचा प्रयत्न आहे शिवसेनेचा की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते आणि भाजपवरती त्या अगदी सुरुवातीपासून असे सगळे आरोप होत आहेत. त्यामुळं महत्व आहे या गोष्टीला, काय म्हणाल आपण? मुळामध्ये संभ्रमावस्था शिवसेनेच्या मनात आहे, जनतेच्या मनात नाही, ना मुख्यमंत्र्यांच्या मनात ना भाजपच्या मनात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शिवसेनेला विचारून काही सीईओ किंवा पद निर्माण केलं जाणार नाही याचं स्पष्टीकरण मी आत्ताच करतो. तिसरा मुद्दा त्यातला स्पष्ट आहे, कुठेही मुख्यमंत्री महोदय मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल हे बोलले नाही, दर्शित केलं नाही, इच्छा नाही, मनात नाही. त्यामुळे केवळ आपली राजकीय पोळी स्वार्थासाठी भाजण्याचं काम
शिवसेनेने करू नये हा त्यांचा आम्हाला सल्ला आहे. चौथा मुद्दा आपण बोललात, मी मध्ये बोललो नाही. आपण बोललो नाही. आपण जुनं वक्तव्य आपणच विरोध केला होता. चौथा मुद्दा ऐकून घ्या. राहुल खासदार साहेब आपण ऐकूयात ना काय म्हणतात आशिष शेलार. खासदार साहेब आपण ऐकूयात ना. आशिषजी बोला. राहुल शेवाळेंच्या आणि शिवसेनेच्या मनातला संभ्रम म्हणजे राज्याच्या मनातला नव्हे. त्याच्या पुढचा मुद्दा, जर मुख्यमंत्र्यांना 16-17 एजन्सीज एकत्रपणे टॅकल करण्यासाठी आपल्या कार्यालयात एक IAS अधिकारी नेमायचा असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. शिवसेनेची त्यासाठी मान्यतेची गरज नाही आणि हा अधिकार शिवसेनेला विचारून वापरावा अशी गरज नाही. चौथा मुद्दा त्यातला असा आहे की स्वाभाविकता मुंबईच्या विकासासाठी एवढ्या एजन्सीज ज्याचा उल्लेख राहुल शेवाळेजींनी केला, SRA असतील, म्हाडा असेल, रेल्वे असेल, एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल, केंद्र ते राज्य, अशा 17 वेगवेगळ्या एजन्सी काम करतात. कोऑर्डिनेशन पद्धतीने करायचं असेल तर त्याला विरोध करणं म्हणजे मुंबईच्या विकासाला विरोध करणं आहे. शिवसेना मुंबईच्या विकासाला का विरोध करते हा आमचा खडा सवाल आहे. राहुल शेवाळे, वेळ आपली संपत आलेली आहे. या सगळ्या स्पष्टीकरणानंतर आणि शिवसेनेला अजिबात विचारणार नाही असं म्हणतायत ते, आपला विरोध कायम असेलच का? आमचा विरोध कायम असणार आहे. यापूर्वी पण होता, यापुढेही राहणार आहे. आणि आम्हाला आश्चर्य वाटतं की भाजपाने ती भूमिका कशी काय बदलली. आज सत्तेत आल्या तर भूमिका बदलत आहेत. यापूर्वी भाजपा शिवसेना बरोबर असताना त्यांनी या CEO पदाला विरोध केला होता. ज्यावेळी काँग्रेसनी ती भूमिका मांडली होती, काँग्रेसच्या केंद्राकडून तो निर्णय झाला होता, त्यावेळी त्यांनी हीच भाषा वापरली होती. आज सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भूमिका बदललेली, ही दुर्दैवी आहे आणि ही मुंबईकरांना याची जाणीव होऊन जाईल. आता आशिष शेलारांना सांगू इच्छितो, जो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार संपूर्ण अधिकार हे म्युन्सिपल कमिशनर आणि CS ला आहे. अशा वेळी CO त्यात काय करणार आहे? एखादी जर मुख्य शहरात आपत्ती कोसळली त्या संदर्भातला जो काही निर्णय घ्यायचा अधिकार आहे तो आयुक्तांना आणि चीफ सेक्रेटरीला आहे. आणि अशा वेळी या सगळ्यामध्ये एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते आशिषजी आणि राहुल शेवाळे साहेब, वेळ आपली संपली चर्चेची, पण इथं भारतीय जनता पक्ष शिवसेनेला अजिबात विचारणार नाहीये आणि मुख्यमंत्री आता या सगळ्या संदर्भामध्ये नेमका काय निर्णय घेतील? मी शिवसेनेचा खासदार जरी असलो तरी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्या लोकांच्या मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त करतोय. त्यामुळे शिवसेनेचा विरोध नाही, त्या संपूर्ण मुंबई शहराचा विरोध आहे, याची जाणीव करून घ्यावी. आणि जर जबरदस्तीने कोणी काम करत असेल तर त्याला मुख्यमंत्री या राज्यातला निवडून आलेले आहेत. बरोबर आहे. आशिषजी आणि राहुलजी, आपण आपली वेळ संपलेली आहे, पण आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर अगदी नक्की आहे, आशिष शेलारांची भूमिका पाहता राहुल शेवाळे आणि शिवसेना आता या सगळ्या संदर्भाला अगदी शेवटपर्यंत विरोध करते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण शेवटी मुंबईचा विकास व्हावा ही सगळ्यांची भूमिका आहे. पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते हे शिवसेना सांगते, हे किती आता मराठी माणसांना पटतं? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.